नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या लाईव्ह मध्ये आहे ते आपण हेड संदर्भात जे आहे ते चर्चा केली। हेड कसा निवडावा, कितीचा निवडावा आणि त्याचं कॅल्क्युलेशन गणित कसं, त्याच्यावरती सविस्तर 1 तासाचा व्हिडिओ आपण जे लाईव्ह आहे ते रात्री केलेला आहे। पण त्याचं शॉर्ट मध्ये आहे ते आपण आता छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत, जो की रात्री जे 1 तास आपण जी चर्चा केली त्याचं एक 5 मिनिटांमध्ये आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। ज्यांना लाईव्ह पूर्ण बघता आला नाही त्यांच्यासाठी हा 5 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, कारण की आपला हा शेतकरी बळीराजाचा ग्रुप कुठपर्यंत पोहोचलाय हे नक्कीच तुम्हाला सांगायला आनंद होईल की आपला हा ग्रुप कुठपर्यंत जातोय। ठीक आहे, तर आपण मेन मुद्द्याकडे वळूया। तर सगळ्यात पहिल्यांदा जो की आपला विषय आहे की सोलार मोटार हेड म्हणजे काय आणि त्याचं गणित कसं करायचं, तर आपण डायरेक्टली जे आहे ते सुरुवात करूया, जे की तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की सोलारचा हेड आहे ते कसा निवडायचं, काय करायचं। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सोलार हेड संदर्भात माहिती घेऊया। तर सोलार हेड म्हणजे काय आणि ते कसं समजायचं। सोलार हेड म्हणजे सोलार पंपाचा मुख्य मेंदू आहे आणि जिथं सगळं नियंत्रण ही सुरक्षा, पॉवर आणि सप्लायवर असतं। ठीक आहे, तर शेतकऱ्यांना सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पॅनलला वीज मोटारद्वारे पोहोचण्याचं मुख्य काम आहे ते हेड करतं। लाईन येते, त्यात आउटपुट जातो, मोटरमध्ये जातो, हे बी काम त्याचं हेडचं आहे। ओव्हरलोड, लो व्होल्टेज आणि ड्राय रन या गोष्टीपासून पंप वाचवतो। म्हणजेच तुमचं पाणी संपलं तर जे आहे ते मोटार जळू नये म्हणून आहे ते हेड सुद्धा त्याचं काम करतं। त्यानंतर सोलारच्या हेडची मुख्य कामे काय आहेत आणि जे की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AC-DC पॉवर व्यवस्थापन। ठीक आहे, सोलार पॅनल किती वीज देत आहे ते तपासणं हे सुद्धा हेडचं काम आहे। मोटर चालू करण्यासाठी योग्य वीज तयार करणं ते सुद्धा हेडचंच काम आहे। ठीक आहे, ओव्हरलोड प्रोटेक्शन, मोटरला जास्त भार आला तर आपोआप बंद होते, त्यामुळे मोटर जळण्यापासून वाचते। ठीक आहे, पाणी तुमचं जे सोलारचं आहे, जे विहीर किंवा बोरवेल मधलं पाणी संपलं तर त्याचं जे सिग्नल आहे ते हेडद्वारेच कंट्रोलरला जातो आणि मोटर बंद होते। ठीक आहे, तर ड्राय रन प्रोटेक्शन यालाच म्हणतात। विहिरीत पाणी कमी असले तर मोटर बंद करते, पंप चांगला टिकवतो आणि बिघड होण्यापासून वाचतो। ठीक आहे, हे पण हेडचं काम आहे। लो आणि हाय व्होल्टेज प्रोटेक्शन, जर पॅनलला वीज कमी जास्त झाली तर मोटरला नुकसान होऊ न देण्याचं काम हे पण हेडचंच असतं। ठीक आहे, ऑटो मॅन्युअल मोडमध्ये आहे ते सुद्धा हेडचा थोडासा सहभाग असतो। ठीक आहे, तर शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजण्याचं एक जर उदाहरण सांगायचं झालं तर काय, जसा ट्रॅक्टरमध्ये इंजिन कंट्रोलर युनिट असतो तसाच सोलार पंपासाठी मोटार हेड असतो। पॅनलला पॉवर, मोटारचे लो हाय प्रेशर, पाण्याची पातळी हे सगळं तपासून सुरक्षितपणे चालवण्याचं काम आहे ते हेड काम करतो। ठीक आहे, तर हेडचं जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 2 पद्धत आहे, एक मॅन्युअल आहे, एक ऑटोमॅटिक आहे। म्हणजे जसं की तुम्हाला जर गणित करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली ह्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं डिटेल्स भरा, डायरेक्टली तुम्हाला हेड कितीचं लागेल ते सांगता येतं। आणि त्याचबरोबर आपण एक गणित केलेलं आहे, त्या गणिताच्या नुसार जर तुम्ही केलं तर कसं हेड हे करायचं त्याच्यावरती थोडीशी माहिती देतो मी तुम्हाला। ठीक आहे, मी आज हा फॉर्मॅट बनवला आहे जे की तुम्हाला नक्कीच फायद्याचा आहे। तर याच्यामध्ये जे विहीर आहे, ठीक आहे, विहिरीची हे तुमची जी खोली, ठीक आहे, ह्या खोली 50 फूट जर असेल तर तुम्हाला जो हेड आहे तो 50च लागेल। ठीक आहे, असा 50। ठीक आहे, तर त्यानंतर जे की तुमची पाईपलाईन आहे, ठीक आहे, हे जी तुमची पाईपलाईन आहे आडवी, ठीक आहे, हे जे तुमची पाईपलाईन आहे हे आहे 500 फूट। ठीक आहे, तर प्रत्येकी 100 हेडसाठी एक हेड धरा। ठीक आहे, एक फुटाचा हेड धरा। तर 500 फूट जर तुमचं पाईपलाईन असेल तर 5 फूट इथं पकडा। ठीक आहे, इथला 5 फूट, इथला 50 फूट, म्हणजे खोलीचे 50 फूट आणि दुरीचे 500 फुटाचा 5 फूट। ठीक आहे, असं हेड धरा। आणि त्यानंतर जर तुमचा चढ असेल तर 100 फुटाला 2 फूट हेड धरा। ठीक आहे, जर तुमचा असा 100 फूट असेल तर तिथं तुमचा 2 फूट हेड धरा। आणि जर तुमची पाईपलाईनची लांबी जर 500 फूट असेल तर 5 फूट हेड धरा, म्हणजे तुमचा इथला 5 फूट हेड आणि इथला 5 फूट हेड आहे। ठीक आहे, तर तुमचा 10 फूट इथला हेड झाला आणि इथला 50 फूट। ठीक आहे, 50 फूट आणि हे 50 तर 100 फूट झालं। ठीक आहे, तर आपलं कॅल्क्युलेशन करून 100 फूट अंतर झालं पूर्ण। तर या 100 फुटाला आहे ते फुटामध्ये रूपांतर करा। ठीक आहे, 100 भागिले 3.28 म्हणजे 1 मीटरमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर
जे आहे ते तुम्हाला 30 मीटरचं समथिंग हेड बसतो. ठीक आहे, अशा प्रकारे गणित तुम्हाला भेटतं. आणि जर तुम्हाला हे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक बी दिली याची, आणि हे तुम्हाला जे हेडचं कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला पाहता येईल. ठीक आहे, तर मी परत एकदा सांगतो, थोडं कन्फ्युजन झाल्यासारखं तुम्हाला बी वाटतंय, मला बी वाटतं. ठीक आहे, कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय. ही जे 50 फूटचा तुमची खोली, तर 50 मीटरचा 50 फुटाचा हेड इथं धरा. डबल एकदा सांगतो, 50 फूट खोली तर 50 फुटाचा हेड धरा. 100 फूट पाईपलाईन आहे तर 1 फूट हेड धरा. ठीक आहे, प्रति उंची 100 फूट आहे तर 2 फूट हेड धरा. याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करा. 50 + 1 + 2. ठीक आहे, किती झालं? 53 फूट. ठीक आहे, 53 फुटाला 3.28 म्हणजेच 1 मीटरनं गुणा, तर 16 मीटर हेड झाला. ठीक आहे, तर 16 मीटर हेड, तर त्याच्यामध्ये कमी जास्त करून तुम्ही 5 फूट 7 फूट ॲड करा. जर झाला 21-22 तर तुम्हाला 30 मीटरचा हेड घ्यावा लागेल. ठीक आहे, असं सोपं गणित आहे. तुम्हाला मी पूर्ण डिटेल्स या फोटोजमध्ये दिलेली आहे, तुम्हाला जे की स्क्रीनवर पण दिसते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हेडचं कॅल्क्युलेशन करू शकता. आणि याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या लाईव्हमध्ये आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. 1 तासाचा व्हिडिओ आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही इथं लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं, त्यामुळे तुम्हाला लवकरच आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हेड संदर्भात आपण महत्त्वाची माहिती घेतली. परत एकदा एक थोडं टेक्स्ट बनवलं, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. विहीर बोरवेल खोली 50 फूट तर 50चा हेड, एका फुटाला 1 फूट समजा. पाईपलाईनची लांबी चढ नसेल तर 100 फूट, पाईपलाईन 1 फूट धरा. ठीक आहे, 100 फुटाला पाईप 1 फूट हेड धरा. आणि पाईपलाईनला जर चढ असेल तर उंची 100 फूट असेल तर 2 फूट हेड धरा. परत एकदा, विहिरीची आणि बोरवेलची जी खोली आहे ते फुटामध्ये 50 फूट आहे, तर तुमचा त्या खोलीचा हेड आहे ते 50च हेड धरा. ठीक आहे, फुटामध्ये, तर एका फुटाला 1 फूट पकडा खोलीला. ठीक आहे, तुमची विहीर 50 फूट तर तुमचा हेड पण 50 फूट आला. ठीक आहे, त्यानंतर पाईपलाईन दूर आहे, चढ नसेल तर 100 फूट, तर 100 फुटाला लांबीमध्ये 1 फूट हेड निवडा. पाईपलाईन जर चढाला असेल तर 100 फुटाला 2 फूट हेड निवडा. ठीक आहे, तर याच्यामध्ये पाईपलाईन 100 फूट असेल तर 1 फूट, जर उंची असेल 100 फुटाला 2 फूट हेड पकडा, आणि 50 फूट जर खोली असेल तर 50 फूट हेड धरा. आपलं टोटल मिळून कॅल्क्युलेशन झालं 53 फूट. 53 फुटाला 3.28 भागाकार करा, तुमचा हेड झाला 16 मीटर. 5 ते 4 पॉईंटने वाढवा म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल होईल. तर पूर्ण हेड झाला 21 ते 22, तर तुम्हाला कंपनी देणार 30 फुटाचा हेड. तर परफेक्ट हा 30 फुटाचा हेड असं कॅल्क्युलेशन होतं. आपल्या कॅल्क्युलेशननुसार 100% हेड तुम्हाला प्रॉपर येईल. तर हे गणित आहे, नाही समजलं तर कमेंट करा. आणि याच्या कमेंट करून जर नाही समजलं तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्ही या आणि लाईव्हमध्ये चर्चेसाठी सहभागी व्हा. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तो नमस्कार.